नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन ह्या उपक्रमात आपणा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 17वा भाग बघणार आहोत आणि या भागाचं शीर्षक आहे देशातील सुलतानी. श्रोते हो, आपण मागच्या भागामध्ये देशातील जी अस्मानी होती त्याबद्दलचं जे विवेचन आहे ते समजावून घेतलेलं होतं. की दुष्काळामुळे लोकांची अवस्था किती हीनदीन झालेली होती. परकीय आक्रमणांच्या रेट्यापुढे सामान्य जीवन कसं उद्ध्वस्त झालेलं होतं. समाजाला कोणीही वाली उरलेला नव्हता. सगळीकडे अंधाधुंदी माजलेली होती, हे आपण बघितलं. आत्ताच्या भागामध्ये आपल्याला ही जी सुलतानी आहे त्याच्यामुळे समाजजीवन कसं झालेलं होतं आणि हे परकीय आक्रमक आपल्या समाजातल्या लोकांशी कोणत्या प्रकारे वागत होते त्याचं सुद्धा विवेचन आपल्याला आजच्या भागामध्ये करायचं आहे. देशाच्या भ्रमंतीत आणि विशेष करून उत्तर हिंदुस्थानातल्या प्रवासात यवनी आक्रमकांचे अत्याचार समर्थांनी पाहिले. भारतातील व परकीय प्रवाशांनी तत्कालीन देशस्थितीच्या ज्या नोंदी केल्या आहेत त्या वाचून धर्मवेड्या आक्रमकांनी अत्याचाराचा आगडोंब कसा उसळवला होता ते समजते. ऐतिहासिक कागदपत्रातून त्याचा उलगडाही होतो. मनुची, टॅव्हर्नियर, बर्नियर इत्यादी अनेक प्रवाशांनी या क्रूर आक्रमणांची वर्णने केलेली आहेत आणि ती वाचून हिंदू समाज त्या काळी कसा जगत असेल ह्याचेच कोडे मनाला पडते. देवालये उद्ध्वस्त करणे, मूर्ती फोडणे, देवालयाच्याच जागी जाणीवपूर्वक मशीद बांधणे, सापडलेल्या लोकांना सक्तीने बाटवणे असे प्रकार सर्रास चालायचे. म्हणजे नैसर्गिक आपत्ती तर आलेलीच होती मंडळी, पण ही जी राजकीय आपत्ती होती, परकीय आक्रमकांची जी आपत्ती होती त्याच्यामुळे खरोखर समाज जीवनाचं कंबरडच मोडून गेलेलं होतं. आणि ह्याच्याबद्दलच्या नोंदी परकीय जे प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा केलेल्या आहेत. देवालयांची नासधूस करायची, तिथे मशीद बांधायची आणि मूर्ती फोडून टाकायच्या, लोकांना सक्तीने धर्मांतर करायला लावायचं, असे जे प्रकार आहेत ते प्रकार फार मोठ्या प्रमाणावरती घडून येत होते. आणि जे आक्रमक होते ते कोणकोणत्या शिक्षा ह्या लोकांना, समाजातल्या लोकांना, हिंदू लोकांना द्यायचे त्याची नुसती यादी जरी आपण वाचली ना प्रेक्षको हो, तरी आपल्या अंगावर सर्रकन काटा उभा राहतो. काय काय शिक्षा करायचे हे आक्रमक सामान्य लोकांना बघा. राजाकडून शिक्षा होणे, दरीत लोटून मारणे, तापल्या तव्यावर उभे करून मारणे, कोरडे फोक अशी अनेक मारण्याची साधने वापरून खूप मार देणे, गुद्दे मारणे, गुडघ्यांचा मार देणे, कानात खडे खुपसणे, दगडांनी मारणे, टांगणे, दोन्ही हात मागे खेचून बांधणे, कोलदांडे घालणे, हातपाय बांधून हत्तीपुढे टाकणे, जनावराप्रमाणे फटके मारून त्यांना फेकून देणे, कान, नाक, हात, पाय, जीभ तोडून टाकणे, कडेलोट करणे, तोफेच्या तोंडी बांधून उडवून देणे, बोटांच्या नखांमध्ये सुया टोचणे, कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारात मेख मारणे, अंगाचे कातडे सोलणे, पोत्यात भरून मारणे, उकळते शीस पाजणे, फासावर चढवणे अशा अनेक प्रकारच्या अनेक अघोरी शिक्षा केल्या जात होत्या. म्हणजे हे एक शिक्षेचा प्रकार वाचताना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर ते तत्कालीन समाज जीवन उभं राहतं आणि केवढ्या भयंकर आपत्तीला ती लोक सामोरी जात होती याची कल्पना आपल्याला येते. पण ह्या इथपर्यंतच थांबत नाहीये. पुढे काय झालंय बघा. आपले जे हिंदू राजे होते त्यांना सुद्धा
कोणत्या प्रकारे वागवलं गेलेलं आहे आणि कोणत्या प्रकारे मारलं गेलेलं आहे, की जेणेकरून हिंदू समाजामध्ये दहशत पसरावी, की तुम्हाला आता तुमचा राजा सुद्धा वाली म्हणून उरलेला नाही आहे. किती क्रूरपणे ते वागलेले आहेत बघा. आक्रमणाचे स्वरूप इतके भयंकर होते, की प्रतिकार करण्याची शक्ती व बुद्धी नष्टच झाली होती. हरपालदेव यादवाला जिवंत सोलून नंतर फाशी देणे व त्याचा मृतदेह गिधाडांनी खाण्यासाठी वेशीवर फेकून देणे. दुसरं पण एक उदाहरण आहे मंडळी. रामराजाचे मस्तक पोखरून त्या मुखातून सगळे सांडपाणी बाहेर पडेल अशा रीतीने ते विजापुरात बसवणे. बाळाजी आवजी चिटणीसांच्या वडिलांना चुन्याच्या पोत्यात बंद करून समुद्रात टाकणे. अशा अमानुष कृत्यांनी परकीय आक्रमकांचा इतिहास रक्तरंजित झालेला आहे. खरंच आहे मंडळी. आणि ह्याच्याबद्दल एक नोंद जो विदेशी प्रवासी आहे ना मनूची, त्यांनी केलेली आहे. तो 34 वर्ष मुघलांच्या राज्यामध्ये राहिलेला आहे प्रवासी आहे बरं का. तो विदेशी प्रवासी मनूची काय म्हणतो माहितीये? एखाद्या सरदाराने पराक्रम केला म्हणजे त्याच्या विजयाचा दाखला म्हणून कत्तल केलेल्या लोकांची मुंडकी आग्र्यास पाठवण्यात येत. आणि नुसती पाठवली नाही जायची मंडळी, तर तेथे ती सर्वांच्या नजरेस पडावी म्हणून एवढ्यासाठीच मुद्दाम उभारलेल्या बुरुजांच्या भोकात ठेवीत. म्हणजे किती अतिशय आपण म्हणतो ना, जनावरा सुद्धा जनावरापेक्षा सुद्धा भीषण कृत्य ही लोक करत होती. तत्कालीन अवघा पराक्रमी असा मराठा व राजपूत सरदार मुसलमानांच्या दरबारात मनसबदारी मिळवण्यात स्वतःला धन्य समजत होता. समाजाचे सत्व वाढवून देवकार्य करण्याऐवजी ब्राह्मण वर्ग स्वार्थापोटी भ्रष्ट झाला होता. ब्राह्मतेज व क्षात्रतेज असे लोपल्यानंतर इतर समाज दिशाहीन व्हावा, मृतप्राय व्हावा यात काहीच नवल नव्हते. समर्थांनी तीर्थाटनात हे अवघे अनुभवले. म्हणजे आक्रमकांकडनं कत्तली चालू आहेत, धर्मांतर करणं चालू आहेत, पण आपले जे स्वजन होते त्यांनी सुद्धा शस्त्र या आक्रमकांसमोर टाकून दिलेली होती आणि त्यांचंच लांगुलचालन करण्यात ते धन्य मानत होते. जो विद्या देणारा वर्ग होता ब्राह्मणांचा, तो सुद्धा भ्रष्ट झालेला होता. मराठा राजपूत लोक सुद्धा आपल्याला बादशहाच्या दरबारामध्ये चाकरी मिळावी म्हणून धडपडत होता. म्हणजे समाजातले हे त्या काळातले मानले गेलेले मुख्य वर्ग असे अशा पद्धतीने घसरणीला लागल्यानंतर, उतरणीला लागल्यानंतर इतर जो समाज घटक आहे तो समाज घटक अगदी दिशाहीन व्हावा हे स्वाभाविकच होतं. आणि हे सगळं समर्थांनी आपल्या तीर्थाटनामध्ये अनुभवलं. अजून काय त्यांना दिसलं बघा. हरवलेला धर्म, उद्ध्वस्त झालेला समाज आणि गमावलेले सत्व समर्थांना नेमके दिसले. यवनांचे आक्रमण केवळ किल्ले जिंकण्यासाठी किंवा संपत्ती लुटण्यासाठी नव्हते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि ही वैचारिकता, ही मानसिकता समर्थांनी ओळखलेली आहे परकीय आक्रमकांची. काय होतं त्यांच्या मनात, की त्यांना फक्त किल्ले जिंकायचे नव्हते, त्यांना फक्त संपत्ती लुटायची नव्हती, तर आपला इस्लामचा झेंडा संपूर्ण भारतावर त्यांना रोवायचा होता. आणि ही आक्रमकांची जी भूमिका आहे ती भूमिका समर्थांना अचूक कळून आलेली आहे. आणि मग हे सगळं घडवून आणायचं असेल तर काय करायला पाहिजे? धर्मांतर. आणि ती नस परकीय आक्रमकांनी अगदी अचूक ओळखलेली होती आणि म्हणून धर्मांतर करणं ही त्यांच्या कृतीमागची जबरदस्त प्रेरणा होती. म्हणून मुसलमानांचा पहिला घाला धर्मावर आणि देवावर होता. समर्थांनी हे अचूक ओळखले. तीर्थाटनात समर्थांच्या निरीक्षण शक्तीने धर्माला आलेली ग्लानी ओळखली आणि समर्थ त्या बाबतीत काय म्हणतात हे अगदी महत्वाचं आहे. म्लेंछ दुर्जन उदंड, म्लेंछ दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड.
या कारणे अखंड सावधान असावे. काय म्हणाले ते? समर्थ म्हणाले, या कारणासाठी आपण सावधान असणं गरजेचं आहे. सावधान हा शब्द मंडळी समर्थांच्या जीवन कार्यातली एक महत्वाची दिशाच होती. त्यांच्या वाङ्मयातला हा एक मुख्य शब्द आहे. सावधानता, सावधानपणा. आणि त्या बाबतीतलं आपण जे निरूपण आहे ते पुढे बघणारच आहोत. पण आत्ताच्या भागामध्ये आपण काय बघितलं, की देशामध्ये कोणती सुलतानी आलेली होती आणि त्याच्यामुळे समाज जीवन कसं झालेलं होतं, हे आत्ता आपण या भागामध्ये बघितलं. पुढच्या भागामध्ये या परकीय आक्रमक जे होते त्यांच्यापासून स्त्रिया सुद्धा सुटलेल्या नव्हत्या मंडळी. स्त्रियांची काय दयनीय अवस्था त्याने केलेली होती. स्त्रियांची कशी दैना उडालेली होती ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. प्रेक्षक हो, आत्ताचा भाग हा इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. जय जय रघुवीर समर्थ.